नागपूरकरांनो, तुम्ही ब्रँडेड खायचे तेल घेत आहात तर सावधान. नागपुरात लोकल तेलाच्या डब्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेलाची विक्री सुरू असलेल्या गोरखधंदा उघडकीस आला आहे. नागपुरातील गुन्हे शाखा युनिट 4 आणि हुडकेश्वर पोलिसांनी अदानी विलामार कंपनीचे अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत ही कारवाई करण्यात आली. निलेश दिलीप साहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. यावेळी कारवाई दरम्यान खुले विकले जाणारे तेल हे डब्यात भरले जात होते, त्यावर ब्रँडेड कंपनीचे लावले जाणारे स्टिकर मिळून आले. यावेळी बनावट लेबल लावलेले 28 तेलाचे डब्बे, शेकडो कागदी लेबल्स, खाकी खरडा, झाकण, पॅकिंग मशीन, तेलाचे डब्बे भरण्यासाठी मोटार पंप, पॅकिंग पट्टी, रोल, 4 चाकी टाटा कंपनी असा एकूण 7 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. कॉपीराइट ॲक्टसह ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गोरखधंदा मागील किती वर्षांपासून सुरू होता, तसेच गोदामामध्ये किती साहित्य पडलेलं आहे, यासह हे तेल कुठून आणलं जात होतं, लोकांच्या आरोग्याशी ब्रँडेड कंपनीच्या लेबल लावून खेळ सुरू होता. अजून कोणी या प्रकारचा गोरखधंदा करीत आहेत का, याचा शोध नागपूर पोलीस आता घेणार आहे. अदानी विल्मर कंपनीचे जे अधिकृत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांच्या आमच्याकडे क्राईम ब्रँच नागपूर पोलीस यांच्याकडे तक्रार आली होती की काही लूज मध्ये जे खाद्यतेल आहे ते आणून त्याचा ब्रँडेड तयार करून ते महाकिमतीला विकत आहेत, अशी माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार आमचे युनिट 4चे जे पथक आहे, ज्याचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक गड्डीमे आहेत, त्यांच्या पूर्ण टीमनं त्या ठिकाणी छापा मारला आणि जी माहिती मिळाली होती ती खरी आढळून आलेली आहे. त्या छापामध्ये जवळजवळ 8.5 लाख रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला. ते सगळं खाद्यतेल आणि बाकीचं पॅकिंग साहित्य वगैरे सगळं जप्त करण्यात आलेलं आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल केलेला आहे. याच्यामध्ये जो गोडाऊन मालक आहे, जे सर्व करत होता, तो व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हुडकेश्वरला पुढील तपास सुरू आहे. सर, गोडाऊन मधून माल अदर विक्रेत्यांना पण जातात, किती हे विक्रेते त्याच्यामध्ये समावेश आहे आणि कशी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे? आता सध्या गोडाऊनमध्ये संपूर्ण मुद्देमाल जो मिळालेला आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड आपल्याला सापडेल किंवा आरोपीच्या इंट्रोगेशन मध्ये जी माहिती मिळेल, तो माल कुठून आणला, कोणाला जाणार आहे, हे सर्व माहिती त्याच्यामध्ये पडताळली जाईल आणि हुडकेश्वरमध्ये जो तपास चालू आहे त्याच्यामध्ये सर्व निष्पन्न करून पुढील कारवाई करण्यात येईल. सर, हे पूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकारीच्या मार्गदर्शनात? सदरची संपूर्ण कारवाई आमचे पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, त्याचबरोबर ॲडिशनल CP क्राईम श्री संजय पाटील सर आणि DCP डिटेक्शन राहुल माकणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे.